पहिल्यापासून चांगलं अर्णवला फिरायला आवडतं, मम्मीला पण फिरायला आवडतं. थंडी पण खूप आहे, सो काळजी घ्या तुम्ही सुद्धा. हत्तीवाले दीदींनी हत्तीवाले घेतलेले आहेत. मध्ये बायकांची हीच अवस्था असते. बसमध्ये बसमध्ये अरे बापरे बसमध्ये मला भीती वाटते बसची. मला बस सहन होत नाही. फर्स्ट स्टँडर्डला आपण भेटलं होतं, नंतर सेकंड स्टँडर्डला यांना वेगळं केलं. प्रकार दुसरा सुरू. हॅलो नमस्कार राम राम मंडळी. सो मी आरती त्रिमुखे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो तुम्ही प्रश्न पडला असेल, मला वाटतं मी खूप दिवस झाले व्लॉग बनवलेला नाही आहे. बरोबर अर्णव पण मला बोलत होता मम्मी व्लॉग बनव, पण मला व्लॉग बनवता आलेलं नाही आहे. सो आजचा संडे, मला वाटतं फक्त 2च आठवडे झाले आहेत मी व्लॉग नाही बनवला आहे, नाहीतर आठवड्यातला एक व्लॉग तरी असतो. सो आज व्लॉग ह्यासाठी घेऊन आले, तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. तर आम्ही चाललो थंबनेल म्हणजे आपलं ते हे असते ना, थंबनेल स्क्रीनवरती येते आपण व्लॉग टाकतो तेव्हा. सो त्यामुळे आज मी हा व्लॉग ह्यासाठी घेऊन आलेली आहे. आम्ही चाललो, आमच्या स्कूलची व्हिजिट आहे कुठे. सो पाहूयात. मी फर्स्ट टाईमच चाललेली आहे तिथे. माझी खूप इच्छा होती जायची, सो आज मी चालली आहे. सो तुम्ही एंडपर्यंत. आणि माझ्या मम्मीची बहीण पण येणार आहे. मम्मीची बहीण नाही येणार आहे, स्कूलचे पॅरेंट्स येणार आहेत. सो आम्ही स्कूलचे काही पॅरेंट्स आहोत, आम्ही सर्व चाललो आहे तवनला. सो तुम्ही एंडपर्यंत माझ्यासोबत राहा. नाही मोजकेच आहे, तर तुम्ही एंडपर्यंत माझ्यासोबत राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच पुढे कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा. निघालो आहे सीऊट स्टेशनला. मी आता इथून ब्लॅक ईगलला घेणार आहे. ब्लॅक ईगलला मग सीऊट स्टेशनला थांबवून मग तिथून आम्ही ट्रेनने जाणार आहोत, सगळे भेटणार आहोत ट्रेनने. सो असंही टाईम झालेला आहे. आम्ही चला पाहूयात आपण पटकन. आम्ही आता सीऊट स्टेशनला पोचलो आहे. कसं वाटतं अर्णव? चांगलं. पहिल्यापासून चांगलं अर्णवला फिरायला आवडतं, मम्मीला पण फिरायला आवडतं. सो आम्ही चाललोय आता स्टेशनला पोचलोय. सकाळचे 7 पण वाजलेले आहेत. थंडी पण खूप आहे, सो काळजी घ्या तुम्ही सुद्धा. सो इकडे सगळे आलेले आहेत. हॅलो दीदी, हाय करा. इथे सगळे बच्चे, कोण नाही ब्लॉग आहे का? सो सगळे आलेले आहेत इथे. आम्ही आता आहोत सीऊट स्टेशनला. इथून चाललो आहे आता पनवेल स्टेशनला ट्रेनने. सो अजून काही मेंबर्स येणार आहेत, त्यासाठी आम्ही वाट पाहतो त्यांची. तुम्ही सुद्धा वाट पहा, एंडपर्यंत राहा. सो सगळेजण आलेले आहेत. बच्चा पार्टी पण आहेत, मोठी कंपनी पण आहे. तुम लोग बच्चा पार्टी तो है. सगळ्यांनी हाय करा इथे बघा. फोटो होऊन जाऊ दे. कोण कोण नाही बघितलं ते नमिता. तो सगळे आलेले आहेत. कोण कोण असतील का पण आली ना जायचं आता. सगळ्यात लेट आले तर नंबर करा सो आता आम्ही निघालोय पनवेल ट्रेनची. तसे 3 ट्रेन सुटलेले आहेत. नाही आई बाबा घरी आहेत ना. हां पनवेलला आपण आई बाबाकडे नाही चाललो, दुसरीकडे चाललो. सो आता आम्ही निघतोय पनवेलची. आणखी एक ट्रेन वाट बघतोय. 3 ट्रेन गेलेल्या आहे. मला बोलू दे, तू मध्ये बोलू नको. सो 3 काय बोल. हां गावाला जायचं आहे आता. सो आता आम्ही निघतोय. ट्रेन लवकर आली की लगेच निघू. हां व्हिडिओ शूट करून नाही झालं नाही अजून, पूर्ण आहे. पूर्ण काढायचं. हां सांग
जरा ते चौकशा चालू आहेत. आता आत हो. सो ट्रेन आलेली आहे. आली आहे का? हां तिथून येणार आहे. नाही आली ट्रेन, नाही आली अजून. हां आत्ता आली ट्रेन आली. आता हात पकड. सो आम्ही आता ट्रेनमध्ये बसतो. सो आणि आम्ही इथे ट्रेनमध्ये बसल्या मस्त मी नेलपेंट लावून घेतले आणि अर्णवने मस्त मम्मीला हेल्प केलेला आहे. नेलपेंटची बाटली त्याने पकडली होती. नक्कीच हा मोठा झाल्यावर त्याच्या बायकोची सुद्धा अशीच तो काळजी घेईल, ह्यापेक्षा सुद्धा जास्त काळजी घेईल असं फील होत होतं. आणि सर्व अशाच काही कमेंट्स करत होत्या तिथे. अर्णव लाजत होता. अच्छा दीदींचे हत्तीवाले, दीदींनी हत्तीवाले घेतलेले आहेत. छान आहे. पण ह्याच्याने असं तुम्हाला सवय झाली असेल ना नकली कानातले घालून. नेलपेंट लागलं तुम्हाला लागलं. तिथे पण शॉपिंग चालू आहे. ट्रेनमध्ये बायकांची हीच अवस्था असते. बघून या तुम्ही आधी. आम्ही पण बसल्या नेलपेंट लावलेलं आहे मस्त, बघू शकता तुम्ही. दीदींनी पण लावलेलं आहे. चला दीदी गप्पा मार. उगाच गप्पा. सो आम्ही पोचलोय पनवेल स्टेशनला. आता आम्ही पनवेल स्टेशनला पोचलोय. आता इथून बघू कसं जायचं, मला तर नाही काय आयडिया. पण आहेत आमचे मेन दीदी वगैरे. बसमध्ये अरे बापरे बसमध्ये. मला भीती वाटते बसची. मला बस सहन होत नाही यार. खरंच बसने जायचं. 77 मला पण नाही जमत. चिली चॉकलेट खात जाऊ आणि बडबड करत बघूया काय होतंय. बसमध्ये बसायचंय बाबा, मला होत नाही खरंच सहन खूप. तर बघूया तरी काय सीन आहे. तुम्ही देवाला प्रार्थना करा मला उलटी होऊ नये म्हणून. प्लीज यांची जोडी बघा. हां फर्स्ट स्टँडर्डला आम्ही भेटलं होतं. नंतर सेकंड स्टँडर्डला यांना वेगळं केलं. हा खूप मस्ती करतो म्हणून ह्याला वेगळ्या क्लासमध्ये पाठवलं. हां ते ह्याला ना वेगळ्या क्लासमध्ये पाठवलं. असंच पाहिजे. हां बघा इन लोग की यारी देखो. यारी बात में गई दुनियादारी. अरे सांग ना जो अर्णव सांग ना. पोलीस आहे. अर्णवला पकडा. पोलीस. लवकर. जादूनी आले अशोक भाई. गुड मॉर्निंग भैया. अर्णव विचारतोय अरे भैया जादूनी कसं आले. सो आम्ही चाललोय. चला लोक बघताय. चल अर्णव घाबरतो. अरे घाबरायचं काय तुला. अर्णव शिड्या चढायला खूप घाबरतो. त्याला असं वाटतं पडेल. हा नाही तर काय बघा ना. सो आज संडे आहे. पब्लिक खूप आलेली आहे. माझा आवाज येतोय की नाही तुम्हाला काही कल्पना नाही आहे. तरी मी खूप जोरात बोलते बघा. अर्णव घाबरतोय. बसची वाट बघत आहे. आम्ही आता बसमध्ये बसलो.
सो इथे बस तर चालू झालेली आहे, बट मला बसच्या नावाने आधीच मळमळायला लागलेलं. म्हटलं बस मला सहन होत नाही, एकतर मला चक्कर येते, परत मीटिंग वगैरे व्हायला लागतं. बट जास्त वेळचा प्रवास नव्हता हा, फक्त अर्धा तास लागणार होता आम्हाला पोचायला. म्हणून म्हटलं चला शांत बसून आपण जाऊया. सो मी बसमध्ये मोबाईलसुद्धा बघितलं नाही अजिबात. फक्त एक व्हिडिओ काढण्यापुरतं 1-2 मिनटं मोबाईल चालू ठेवला होता. नंतर मग मी मोबाईल शांत बाजूला पर्समध्ये ठेवून आपली बसमधून प्रवास केला. शांत बसून ना कोणाशी काही बोलले ना काहीच नाही, ना मोबाईलसुद्धा नाही बघितला. सो म्हटलं चला जायचंच आहे तर आपण थोडं शांत बसून जाऊया. सो आम्ही पोचतच आले होते तिथे. पोचलोय आनंद वनला. पोचलोय ना, कसं वाटतंय? भारी वाटतंय? भारी वाटतंय. बसमध्ये थोडंसं वैतागले मी वैतागले माझं थोडंसं डोकं धरलं थोडंसं. नेक्स्ट डान्स प्रिपरेशन केली. हा, यांनी गप्पा वगैरे खूप मारल्या यांनी, कारण डान्सचा प्रोग्राम आहे. सो त्यांचं डिस्कस चालू होतं. मी शांत बसले होते मागे डोकं धरून. सो आम्ही इथे पोचले, तुम्हाला दाखवते बघा. इथे सिटी बजाते बोल भैया आली. कॅमेरा ऑन ठेवायला. मी तुम्हाला दाखवते भेट. सो इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या कॉलेजची काही विद्यार्थी आले होते. एक आठवड्यासाठी त्यांची कॅम्पिंग होती. ते सुद्धा खूप एन्जॉय करत होते इथे मस्त असं. सो इथे मस्त वातावरण, खूप छान वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. बाटले 4 आहेत पाण्याचे. सिटी बजा के बोल भैया होली. कशासाठी म्हणजे तुम्ही इथे राहताय का? सर्वे करण्यासाठी. अच्छा, नेहमी राहतात. ओके ओके, सर्वे करतात ना. खालच्या मंडपात. सो इथे आता जेवायला नाश्ता करायला आम्ही आलो. नाश्ता नाश्ता नाश्ता. इथे काम चालू आहे ना. स्वेटर ना स्वेटर वेअर करायचं होतं. पण होतीच थंडी वगैरे असेल, सो त्यामुळे मी स्वेटर वेअर करून आलेले. बसलेलं न बसलेलं बरं. दीदींची उडी आहे. तुम्हाला थंडी वाजते ना? तुम्हाला काय बोलायचंय? नाही माहिती. मी नाही आणली आहे. दीदींनी नाही आणली आहे. तुम्ही का नाही आणलं? चला बसून घ्या. थंडी नसेल. बरं चला आपण आता आम्ही नाश्ता करतोय. तुम्ही थांबा, वाट पहा, एंडपर्यंत राहा. आम्ही आता पोटपूजा करतो. आहे शिरा उपमा आहे. सर्वजण घेत आहेत. आम्ही आता नाश्ता करून घेतोय. आता आलाय चहा. नाश्ता झालेला आहे आमचा करून. आता मी चहा, अर्णवला चहा नाही देणार, मी एकच घूट देणार आहे. पडणार, गरम आहे. सगळी काही माहिती ते सविस्तर देतील. आपल्याला व्यवस्थित ऐकायचे. लंच नंतर आपण, तुम्ही बघितलं असेल ते प्रज्ञाने शेअर केलेलं 2 ते 4 आपल्याला ॲक्टिव्हिटी आणि जी काही दिवसभरामध्ये आपण माहिती मिळवली त्याचं एक प्रेझेंटेशन, एक रफ तरी तयार करायचं. इथे रफ तरी काही चर्चा, काय गोष्टी आपण बघितल्या आणि आपण यातून काय शिकायला भेटलं आपल्याला,
अशा 2 गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि शक्यतो मुद्दे लिहून घ्यायचे. प्रत्येक चला मुलींना टाईप करा. ऑल SY BSc आणि BSc व्हॉलंटियर्स. ऐक ना बाळ, इथं बोल जी शांत कोण आहे बाहेर. सो आम्ही चाललोय ऑफिसकडे. इथे ऑफिस आहे आनंदवन आश्रमचं, शांतिनिकेतन, आनंद आश्रम शांतिनिकेतनचं ऑफिस आहे. खूप छान वातावरण आहे इथे, बघू शकता तुम्ही. माझी खूप इच्छा होती यायची आणि मी फायनली आले इथे. आम्ही सगळेच आलोय. तुम्हीही कधी जर वाटलंच तर येऊन व्हिजिट करू शकता. इकडे पनवेलला आहे. दीदी काय ॲड्रेस? नवीन पनवेल, न्यू पनवेलला आनंद शांतिनिकेतन, मालती श्रीराम. इथे बघा बालवाडी आहे इथे. सो तुम्ही विजिट करू शकता. हां, पनवेल स्टेशनवरून तुम्हाला 77 बस नंबर आहे 77. शांतिनिकेतन म्हणून तुम्ही येऊ शकता. खूप छान असं हिरवळ आहे इथे, झाडं झुडपं आहे वेगवेगळ्या प्रकारची. सो आम्ही आता ऑफिसकडे पोचतोय, रस्त्यातच आहोत. सो इथे कुष्ठरोग निवारण समिती आहे शांतिवनचं. इथेच आपलं ऑफिस आहे. तर तिथून भेटून आम्हाला गाईड करणार आहेत. इथे एक सर आहेत जे आम्हाला गाईड करणार आहेत. 50 रुपये स्क्वेअर फूट आहे. किती फूट आहे? 800, 10 बाय 10. तुम्हाला कुठली पाहिजे? अर्णव हरवलंच तर बघ मग मला बोलून पुन्हा. इथे सतरंजी तयार केली जाते, बघू शकता तुम्ही. मग इथे गावच बसून म्हणजे मुलं पण आहेत आणि सगळेच आहेत इथे. असं नाही फक्त वयस्कर लोक आहेत असं नाहीये ना. स्कूल मध्ये मुलं आहेत, वृद्धाश्रम आहे. हे दुसऱ्या शाळेतून आलेले विजिट करायला आलेले असतील ना पुढचे. लवकर लवकर पाय उचला, लवकर पाय उचला. अजिबात मागे राहू नका. सोडू नको. कशाला तोडते? तसंच आहे, तसंच आहे. रामकृष्ण निकेतन. इथे बघू शकता तुम्ही वृद्धाश्रम आहे इथे. म्हातारी माणसं आपली गप्पा मारतात मस्तपैकी. मला माझ्या म्हातारीची आठवण येते. दोनों को एक जगह पे बैठना है कि नहीं? मम्मा आएगी अभी. हमारा हमारा सारे जहां से अच्छा. थँक्यू. ना आतमध्ये
सो आतमध्ये आता व्हिडिओ अलाउड नाही आहे, मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते. आपलं इथे आश्रम आहे, वृद्धाश्रम. तसं पुस्तक पण वाचत बसले, खूप छान. कुछ ज़्यादा है बीमारी, फुल पॉजिटिव है, उनको एक साल लेनी पड़ती है ट्रीटमेंट. मैं तो अर्ली स्टेज में आया था, तो मुझे 6 महीने ट्रीटमेंट ली और पूरी तरह से स्वस्थ हो गया. उन्होंने अच्छी तरह से केयर दी. ठीक है, थैंक यू बेटा, ऑल द बेस्ट. खूप छान वाटलं. इथे आश्रममध्ये होतं एक आश्रम असं होतं, त्यामध्ये वयस्कर लोक होती, म्हातारी माणसं आपली, आणि अपंग होती, काहींचे स्मृती हे झालेली होती. मला अक्षरशः मी रडले, मला माझ्या म्हातारीची आठवण आली त्यांना बघून. आणि दुसरा आश्रम होता, तिथे 55 वर्षांच्या वरती बायका होत्या, वरती म्हातारी माणसं होती. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं, खूप मोकळे झालं. त्यांना असं झालं असेल की खूप वर्षांनी कोणीतरी त्यांना भेटलं. ते बोलत होत्या, आमच्याशी गप्पा मारल्या त्यांनी, आश्रमच्या काही गोष्टी सांगितल्या आम्हाला. ॲक्च्युली तिथे मोबाईल अलाउड नव्हता, व्हिडिओज फोटोज वगैरे, त्यामुळे मी व्हिडिओज काढू नाही शकले, नाही तर मी तेही तुम्हाला दाखवले असते, शेअर केलं असतं. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून, खरंच सांगते. सो आता आम्ही बघूया दुसरीकडे, आणखीन पण आहेत, तिथे चाललो आहे. चला. पण मज्जा वाटते, सगळं चालायचं बस. हां, सगळं नाश्ता जेवण सगळं हातात येतं. मी चेंबूर ते ठाण्यापर्यंत चालले होते. मी जायचं कारण मला चाललं आधीच आवडतं. बघून चाल बघा, हे झाड किती मोठं. हो, सो थोडं जंगलातून रस्ता गेलेला आहे. वाटते ना, जंगल 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 पार चली. हापसा हापसा, त्याला हापसा म्हणतात. सो मी पडेल नाही तर मी थोडंसं व्हिडिओ स्टॉप करते. करू का, नको करू? चला, तुम्हाला पण दाखवते रस्ता आपला. हो, इथे शेती आहे वाटतं, शेती करतात इथे. नांगर मारलेला आहे. कुठला तरी कडधान्य असतात, कळलं काय? मला फुल आधी यायचं ना, बुद्धी जर बोलायची, मला पूर्ण आधी पण येत नाही. कशाला नाही, कया म्हणजे कुठे. छान वाटतं, असं वाटतं गावी आलो. गावच आहे ॲक्च्युली हे, गावातच वेगवेगळ्या शाळा आहेत, वृद्धाश्रम आहे. वाव, ते सो शाळा आहेत. तिथे स्ट्रगल थांबलेले. मग दोन्ही मुलांचं काय करायचं, दोन्ही मुली मोठ्या झाल्या, यांचं वय रोज चाललं होतं. मग एका मोठ्या मुलीचं आम्हाला जसं जमेल तसं आम्ही नाही, आणि याची मॉडर्न टेक्नॉलॉजीची इंजिनिअरिंगची बांधलेली घरं, तर लगेच त्याला हे होतं. सांगण्याची म्हणजे स्थिती अशी सुद्धा ठीक आहे. दुसरे काका आहेत आमचे, ते घेतले आहेत लातूरचे. लहानपणी आजार झाला, गाव सोडलं. आमच्यासारखी अमरावतीला एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये आले. लहानपणीच गाव सोडल्यामुळे ते तिकडे गावात काही गेले नाही, आणि तिथून 92-93ला आमच्या शांतिवनात आले. आणि शांतिवनात आल्यानंतर त्यांचं सुद्धा लग्न. माझे फ्रेंड लोक कुठे गेले? प्रक्रिया करू तिथे अर्णवचं लेफ्ट राईट चाललेलं आहे. ए नौटंकी, आय पुढं आणि परत पुढं.
लेफ्ट राईट चालू आहे त्याचं. मम्मीची बॅग तरी घे जरा. मम्मी दमली. माझी बॅग पण जड आहे. माझी बॅग घे जरा. सगळ्यांनी थोडं थोडं पाणी प्या. थोडं थोडं पाणी. एलर्जी वाढली की एनर्जी वाढली? काय वाढली, एनर्जी की एलर्जी? हा, तू आधी एलर्जी बोललास है ना? हा हा, येस येस येस. बॅग तरी घ्यायचं होतं रे तुझी, त्याच्यातच भरलं असतं. पाणी सुकलंय. पाणी सुकलं. भरत असेल पावसाळ्यात चांगलं. नाही, पावसाळ्यात कमी असतात पण उलट कोण येत नाही जास्त पावसाळ्यात ना. पण हे ट्रेकिंग साठी स्पॉट मस्त आहे पावसाळ्यात. मग हळू पडशील, तोंडावरती आपटशील चांगलंच. माझं सोड, तू आता पडता पडता राहील. घेऊन आहे कार्तिक मागे. आता त्याला सोपवलं कार्तिक मम्मीकडे. मग अशी पळत होती तिघं चांगली पुढं पुढं. हा, हे एका क्लास मधले आहेत की मग कार्तिक आणि श्रीयश. त्यांचा आधी प्लॅन ठरलेला आहे जायचं म्हणून. माझी मी तयारी बसली 6:45ला. उठला लागला त्याच्या आवाजाने पप्पा उठले. पप्पा उठले की बारका उठला. तिघांची लाईनच आंघोळीला. पाणी दे, चहा दे, नाश्ता दे. ते उठले नसते तर बरोबर झालं असतं माझं. इथे आहे शाळा, आपल्या आदिवासी पाड्या मुलांची शाळा आहे. सो तिथेच आम्ही चाललोय त्या दिशेला. स्वागताचा पहिला प्रकार सुरू. प्रकार दुसरा सुरू. प्रकार तिसरा सुरू. प्रकार चौथा सुरू. प्रकार पाचवा सुरू. प्रकार सहावा सुरू. प्रकार सातवा सुरू. झालं तुमचं स्वागत. हे
कसं ते पकडायचं? रोज मोहब्बत होता है, दिल से संभलता है हवा में. सो मी हँडवॉश करायला चाललो आणि सो इथे जेवणाची लाईन लागलेली आहे. इथे बसलेले आहे जेवायला. अर्णव तिथे बसलाय, तोंड बघायचं तोंड. पोट भरून जेवा. छान आहे ना. मला अजून जास्त भूक लागली तुमचं ऐकून. मला पण खूप भूक लागलेली आहे. आम्ही इथे आता जेवायला बसलोय. मस्त तुम्ही बघू शकता इथे छान असं ताक सुद्धा आहे, डाळ भात आहे, चपाती आहे, पापड आहे, लोणचं आहे माझं फेवरेट, आणि इथे कोशिंबीर आहे, आणि इथे चण्याची आणि बटाट्याची भाजी आहे, रस्सा मस्त असं खूप छान दिसतंय. सो आम्ही आता पोटभर जेवणार आहे. थांबा तुम्ही, वेट करा. जेवण झालेलं आहे आणि निवांत आम्ही बसलोय इथे. सगळे बघू शकता तुम्ही. नाही दिसत आहे? थांबा दिसत नाहीये. सो इथे तिथे झोपणं चालू आहे. तिथे झोपलेले आहेत आमचे. आराम चालू आहे, मस्त निवांत जेवण झालेलं आहे. आता मस्त झोप. इथे वॉकिंग चालू आहे या दीदींचं. कोण इथे मोबाईल बघतायत, तिथे त्यांचं वेगळं चालू आहे, ते दुसरे आहेत. हा दीदी बोला, काय करायचं? हां मग कोणाला काय राणी बोल काय पण बोल तर काय पण बोल. हां कांदे दीदी अर्णव बोलतोय मम्मी कांदे घोर घर. अरे ठीक आहे ना दीदी, तुझं पण मत कळू दे ना दीदींना. तुझं माझा चष्मा. माझा फोन लवकरच आता स्विच ऑफ होणार आहे. मला आलेलं आहे टेन्शन, कारण माझं ब्लॉग पूर्ण होईल की नाही त्यामुळे. पण बघूया, जेवढा व्हिडिओ रेकॉर्ड होते तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. अजून आमचं आहे फन ॲक्टिव्हिटीज वगैरे चाललेलं आहे, खेळायचे काहीतरी गेम्स वगैरे. जर मी शूट करू शकले तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू शकेन. 15%च आहे चार्जिंग. 2 मिनिट, मला वाटतं 5 मिनटच राहील, स्विच ऑफ होईल मग फोन. तरी पण बघूया तरी काय होते. झोप पूर्ण झालेली चांगली. किती अर्ध्या तासाची झोप काढली मस्त. चाय हवंय ना. आत्ताच जेवण झालेलं आहे. इथे किती मस्त अशी झेंडूची फुलं लागलेली आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान, फ्रेश वाटायला लागले खूपच. इथे बघू शकता तुम्ही भरपूर अशी ट्रॉफीज वगैरे आहेत, आणि इथे काही कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन नावं आहेत त्यांची. हां इथे मुलांची वाव गुलाब, किती ते मस्त क्यूट के बस्ती के. कसले इधर देखो कितना मस्त क्यूट है.